चालतंय बघूया. बघा ओंकार म्हणताना अ पेक्षा जास्त उ म्हणायचा आणि उ पेक्षा जास्त म म्हणायचा. अ पेक्षा एक्स्ट्रा वाढवायचं उला आणि उ पेक्षा जास्त एक्स्ट्रा वाढवायचं मला. मला जेवढं लांब खेचता येतं तेवढं लांब खेचण्याचा प्रयत्न करायचा. अ, 2-3 पद्धती आहेत. त्याच्यापैकी एक पद्धत अशी वाढवत, वाढवत वाढवणे असा एक प्रकार. आलं लक्षात. ठीक आहे. हा विषय वेगळा होता. आणि ओठ सुद्धा बघा. ओठ सुद्धा बघा. ओठ सुद्धा सुरुवातीला मिठत, 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 मिठत येतात आणि मिटतात. मिठत, मिठत, मिठत येतात आणि लास्टला मला मिटतात. अशी सलग त्याची प्रक्रिया ठेवायची. ठीक आहे. हा विषय वेगळा आहे. तर कुठपर्यंत आलोय आपण? शिक्षणाच्या अगोदर आपण 3 प्रकार सांगितले होते आणि नंतर मग ना घटक सांगत होतात सर त्यातले विद्यार्थी त्याचे शिक्षण प्रक्रियेतले घटक. म्हणजे जवळपास संपलाय त्या दिवशी भाग सगळा बहुतेक. बरोबर आहे का? शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाच्या व्याख्या, शिक्षणाचे प्रकार, औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण. सहज शिक्षण झालंय का? बहुतेक झालंय वाटलंय मला. तर मग सहज शिक्षणाबद्दल जास्त नव्हतं सांगितलं. मध्येच तुम्ही म्हटलं होतं आपण हे घटक राहिलेत तर ते आपण हां, अगोदर ते घटक बघूया म्हटले आणि मग नंतर आपण हे पाहूया. ठीक आहे. औपचारिक आणि अनौपचारिक बद्दल जास्त सांगितलं. असं आहे का? मला वाटलं सहज शिक्षण पण संपले काही. बरं ठीक आहे. बघूया त्याच्याविषयी बी. बघा, तर सहज शिक्षण म्हणजे जे आपण सुरुवातीला व्याख्या दिली होती, कशाची? शिक्षणाची प्रक्रिया कुठून चालू होते आणि कुठं संपते. बरोबर आहे? तर सहज शिक्षण हे जे आहे, ते साचेबंदपणा नाही त्याच्यामध्ये. काय आहे? साचेबंदपणा नाही. म्हणजे त्याला अभ्यासक्रम नाही, त्याला उद्दिष्ट नाहीत, बरोबर आहे? किंवा नियमितता नाही आणि एका ठिकाणी जावंच लागेल, एखाद्या वर्गात बसावंच लागेल असं नाही किंवा आता बघा औपचारिकमध्ये पण जरा नियम आणि अटी जास्त होत्या आणि कडक होत्या, बरोबर आहे? आणि त्या पाळणं गरजेचेच होत्या. असं होतं, बरोबर आहे. पण अनौपचारिकमध्ये कसं होतं, अटी आणि नियम हे शिथिल झाले. अटी आणि नियम काय झाले? शिथिल झाले. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला काय झाली? सुलभता मिळाली, मुक्तता मिळाली. रोज जाणं गरजेचं नाही, वर्षातून कधी तर जाणं हे त्या अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. परंतु अभ्यासक्रम होताच. अभ्यासक्रम होता, अभ्यासाची पुस्तकं होती. आता मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन जरी घेतलं, रोज नाही गेलं तरी चालतं, वर्षातून परीक्षेला गेलं तरी चालतं. पण पण एक अभ्यासक्रम गठीत केलेला आहे आणि त्याची पुस्तकं सुद्धा आहेत. आता बघा, मग हे झालं अनौपचारिक. परंतु त्याच्यासाठी सुद्धा कुठं ना कुठं ॲडमिशन घ्यावं तुम्हाला लागणार होतं आणि त्याचं उद्दिष्ट पण होतं. काय उद्दिष्ट होतं? परीक्षा द्याव्या लागत होत्या आणि परीक्षा पास झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यातून एखादी पदवी, आपण ज्याच्याबद्दल ते शिक्षण घेतोय, त्या विषयातली पदवी म्हणजे ते उद्दिष्ट झालं. त्या विषयातली पदवी. आता इंजिनिअरिंग करताय तर इंजिनिअरिंग पूर्ण झाली की तुम्हाला ती पदवी मिळते. ते तुमचं उद्दिष्ट होतं. ज्यांची त्यांची उद्दिष्ट वेगळी. डॉक्टरकीचं उद्दिष्ट वेगळं, इंजिनिअरिंगचं उद्दिष्ट वेगळं. त्या उद्दिष्टानुसार आपण त्या क्षेत्राशी संबंधित विषयाशी संबंधित याच्यामध्ये आपण काय करतोय? ॲडमिशन घेतो. पण आता हे सहज जे शिक्षण आहे, याला कसलं उद्दिष्ट नाही, याचा कसला अभ्यासक्रम नाही, याचं कसलं अगोदर पुनर्गठित केलेला अभ्यासक्रम नाही आणि याला एखाद्या ठिकाणी जावं लागतंय असंही काही नाही. याला वर्गाची गरज नाही, याला शिक्षकाची गरज नाही. बरोबर आहे? किंवा याचा कालावधी नाही, याच्यामध्ये पदवी नाही, पदविका नाही. आलं का लक्षात? उद्दिष्ट काय असेल? तर रोजचे जे व्यवहार आहेत, त्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला पण चालता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, एकमेकांशी व्यवहार करता आला पाहिजे. म्हणजे सार्वत्रिक उद्दिष्ट हे काय असतील? त्या सहज शिक्षणाचे असतील. हे सहज शिक्षण कुठून मिळतं?
याचं ठिकाण काय आहे? तर या सहज शिक्षणाचं ठिकाण आहे समाज. आपला अवतीभोवतीचा परिसर, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश, राष्ट्र, जग हे सर्व जे काही आहे आपल्या अवतीभोवती असणारा परिसर, हेच या सहज शिक्षणाचं काय आहे? ठिकाण आहे. याच्यातला शिक्षक कोण आहे मग? सहज शिक्षणामधला शिक्षक कोण आहे? तर सर्वच शिक्षक आहेत तिथं. शिकणारा एकटा आहे, परंतु आता आपण मित्राकडून पण शिकतो किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीकडून शिकतो, समाजातील व्यक्तीकडून शिकतो, पाहून शिकतो, बोलून शिकतो. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी असं विशिष्ट असं तिथं काही साधन वगैरे नाही. सहजच चालत, फिरत, बसत, उठत, पाहता-पाहता शिक्षण घेतो, बोलता-बोलता शिक्षण घेतो, ऐकता-ऐकता शिक्षण घेतो. 2 व्यक्ती जर बोलत असतील, तर त्यांच्यामधील संवाद ऐकून तो आपण ऐकतो, शिक्षण घेतो. म्हणजे चालता, फिरता चालणारी गोष्ट म्हणजे काय आहे? सहज शिक्षण आहे. आणि याच्यासाठी बंधनं आहेत का? याच्यासाठी ॲडमिशन घ्यावं लागते का मग कुठं? कोणत्या विद्यापीठात ॲडमिशन घ्यायची गरज आहे का? नाही. कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायची गरज आहे का? नाही. आपण या आपण ज्यावेळी जन्मलो आपण ज्यावेळी जन्मलो, त्याच वेळी आपण या समाजाच्या शिक्षणाच्या शाळेमध्ये काय झाला? आपला प्रवेश झाला. आपण जन्मलो त्याच वेळेस आपला ह्या शिक्षणामध्ये, सहज शिक्षणामध्ये आपला काय झाला? प्रवेश झाला. बरोबर आहे. आणि याचा कालावधी काय आहे मग? जन्मापासून मरेपर्यंतचा कालावधी आहे. 3 वर्षाचा कालावधी आहे का? डिग्री प्राप्त करण्यासाठी आपल्याला 3 वर्ष लागतात. 12वी पर्यंत यायला 12 वर्ष लागतात. तसं याचा कालावधी काय आहे का? तर नाही. संपूर्ण आयुष्यच काय आहे? या शिक्षणाचा कालावधी आहे. सहज शिक्षणाचा कालावधी आहे. तसंच आणखीन काय सांगता येईल मग? बघा आणि हे जे शिक्षण आहे, याच्यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची औपचारिकता नसते. कुठल्याही प्रकारचे विषय नसतात, वेळापत्रक नसतात. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्याबद्दल पाहिलेल्या आहेत, सहज शिक्षणाबद्दल. आता हे झाले शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार तुमच्या लक्षामध्ये आलेले असतील. ठीक आहे. मग याच्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचं आहे, शिक्षणाची उद्दिष्ट. आपल्या अभ्यासक्रमातील पहिला जो पॉइंट होता, शिक्षण म्हणजे काय? किंवा लेव्हल्स एज्युकेशनच्या पायऱ्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्यानंतरचा जो आपल्याला भाग बघायचा आहे आजच्या तासामध्ये, तो आहे शिक्षणाची उद्दिष्ट. का घ्यावं शिक्षण? सांगता येईल काही? 1-2 मिनिटांमध्ये सांगा. शिक्षणाचे फायदे, शिक्षणाचे उद्दिष्ट. काय आपल्या गरज आहे शिक- शिक्षण घ्यायची? आपल्या शिक्षणामुळे दैनंदिन आपण व्यवहारामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये उद्दिष्ट पार करण्यासाठी जी ज्ञानाची आवश्यकता आहे, ती ज्ञान आपल्याला शिक्षणापासून मिळतं. बरोबर आहे. आणखीन काही शिक्षक कोण आहे? पहिल्यांदा सर आपल्याला वाचन आणि लेखन हे शिकवून आपण साक्षर होतो. दुसरी गोष्ट आता आपला व्यक्तिमत्व विकास. आता माझ्या पॉइंट मधला पहिला पॉइंट तुम्ही सांगितलात, वाचन आणि लेखन. हा म्हणजे त्याची आपल्याला कला अवगत होते, म्हणजे आपण साक्षर होतो. आणि दुसरी गोष्ट की आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावरती आपला विकास होत जातो. आणि आपल्याला उपजीविकेसाठी पण आपल्याला शिक्षणाचा उपयोग होतो. बरोबर. बौद्धिक आणखीन कोणी? विकास होतो सर शिक्षणामुळे. बौद्धिक विकास. ठीक आहे. आणखीन कोणी काही सांगायचं असेल तर सांगा. शिक्षणातूनच सर नवनवीन शोध होतात, नवनवीन भौतिक सुविधा आपण प्रयोग, संशोधन हे शिक्षणातूनच प्रगत होत त्यालाच राहते. असा सामाजिक विकास तर असं नैतिक सुद्धा आपण त्याला मूल्यांचा विकास होतो. नैतिक मूल्यांचा विकास होतो. ठीक आहे. आता बघा, शिक्षण आपण वेगवेगळे पाहिले आणि वेगवेगळ्या शिक्षणाची उद्दिष्ट सुद्धा वेगवेगळी असतील. सहज शिक्षणातून आता नैतिक मूल्य म्हणजे कसं बोलावं हे शाळेत शिकवलं जातं का? तर नाही, ते सहज शिक्षणातून आपल्याला मिळत असतं. मोठ्यांना कसं बोलावं, आदरपूर्वक बोलावं, लहानांना कसं बोलावं, हे जे वेगवेगळे हे आहेत गोष्टी, त्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून आपल्याला त्या
पूर्ण होतात. ठीक आहे. पुढचा भाग बघूया. 2-3 पॉइंट बघूया झाले तर, शक्य झाले तर. ठीक आहे. बघा, आपला अभ्यासक्रमातील दुसरा जो पॉइंट आहे, ऑब्जेक्टिव्हज ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट किंवा शिक्षणाचे फायदे काय आहेत? का गरजेचं आहे शिक्षण? कशासाठी घेतलं पाहिजे? नाही घेतलं तर चालत नाही का? किंवा फक्त सहज शिक्षणच घेऊन आपण जीवन जगू शकत नाही का? जगू शकतो. त्याला काही अडचण नाही. आता जीवन जगताना 3 गोष्टी आवश्यक आहेत. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा अशा ज्या काही अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्या अत्यावश्यक गोष्टीमध्ये शिक्षण घालता येईल का हो? शिक्षण नाही घातलं म्हणजे शिक्षण नाही घेतलं तर जगू शकत नाही का आपण? जगू शकतो. किंवा जगू शकतो. एखादा विद्यार्थी 12वी वगैरे नापास झाला, तर काय करतो? आत्महत्या करतो. बरोबर आहे. किंवा चांगले मार्क नाही पडले तर आत्महत्या करतो. म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये काय घर करून बसलेलं आहे. शिक्षणच हे सर्वस्व आहे. म्हणजे शिक्षण नाही घेतलं तर आपण पुढे सक्सेस होऊ शकणार नाही काय? असा पण प्रश्न त्याच्यामध्ये मनामध्ये असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील. परंतु शिक्षणामध्ये आपण जर समजा एखादा विद्यार्थी त्याला शिक्षण घेता येत नाही किंवा सहज शक्य नाही त्याला आणि तरी पण तो जीवनामध्ये चांगलं जगू शकतो. कारण जगण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. कुणी व्यापार करेल, कुणी शेती करेल. शेती करणारा सुद्धा आता काही विद्यार्थी 5वी नापास आहेत. काही विद्यार्थ्यांचं 8वी पर्यंत शिक्षण झालं आहे. कुणाचं आता जे काही खेड्यामध्ये आहेत, शिक्षण आवडतच नाही. आता हा विषय पुढे येणार आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय करावं लागेल? शिक्षण आवडतच नाही. 5वी-6वी पर्यंत शिकलेला आहे. शेती आहे, शेती करतोय, चांगलं जीवन जगतोय. म्हणजे तर बघा, तर मग उद्दिष्टामध्ये नेमकं नेमकं काय घालता येईल आपल्याला? तर आत्ताच त्यांनी म्हणल्याप्रमाणे सर्वप्रथम शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची क्षमता शिकवते. वाचन आणि लिहिण्याची साक्षर करतं आपल्याला. शिक्षण काय करतं? साक्षर करतं. बरोबर आहे. आता हा 5वी नापास असलेला विद्यार्थी जो आहे, तो शेतामध्ये सगळी कामं करतोय, जीवन सुरळीत चालतंय. पण बऱ्याच गोष्टीमध्ये आता हा साक्षर नसल्यामुळं त्याला अडचण येत आहे. लिहिता येत नाही, वाचता येत नाही. त्याच्यासाठी त्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागत आहे. बरोबर आहे. तो स्वतः सक्षम नाही. परंतु शिक्षण घेतलेला व्यक्ती मात्र याच्यामध्ये लिहिण्यामध्ये, वाचनामध्ये सक्षम असेल. वाचन आणि लेखन ही शिक्षणाची काय आहे? पहिली पायरी आहे. त्याच्यातून आपल्याला ते मिळत असतं आणि कोणत्या शिक्षणातून मिळतं हे? तर औपचारिक शिक्षणामधून वाचन आणि लेखन हे आपल्याला शिकवलं जातं. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल? तर ज्ञानार्जन, बौद्धिक विकास, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास. व्यक्तीला सजवणाऱ्या गोष्टी किंवा जसं अलंकार घातल्यानंतर आता बघा अलंकार कशासाठी आहेत? देहाला सजवण्यासाठी आहेत. शरीराला सजवण्यासाठी वेगवेगळे अलंकार आहेत. बरोबर आहे. परंतु व्यक्तीला व्यक्तिमत्त्वाचा विकास किंवा व्यक्तिमत्त्वाचं अलंकार काय आहेत? व्यक्तिमत्त्वाचे अलंकार काय आहेत? जेणेकरून तो आता बघा, काही व्यक्ती ह्या खूप साधारण असतात, परंतु एवढ्या श्रेष्ठ असतात, एवढ्या मोठ्या असतात, एवढे मोठे उच्च विचार असतात, की सांगता बस. म्हणजे त्यांच्याकडे हा व्यक्तिमत्त्वाचा दागिना भरपूर आहे. व्यक्तिमत्त्वाचे अलंकार त्यांच्याकडे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये मग काय-काय गरजेचं आहे व्यक्तिमत्व विकासासाठी? ज्ञानार्जन असणं गरजेचं आहे. तर बघा, चार चौघात बसून बोलायचं जरी म्हटलं तरी आपल्याला काही ना काही आपल्याला सुद्धा आता सध्या काय चालू आहे, त्याच्याविषयी सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. किंवा त्यासोबत बौद्धिक विकास त्या व्यक्तीचा होणं गरजेचं आहे. निर्णय क्षमता त्याच्यामध्ये आली पाहिजे. येणाऱ्या अडचणीवरती किंवा कोणत्याही गोष्टीवरती निर्णय घेता येणं त्याला खूप आवश्यक आहे. पटकन निर्णय घेता आले पाहिजेत. जीवन जगताना निर्णय घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच ह्या सगळ्या व्यक्तिमत्व विकासाच्या काय आहेत? वेगवेगळ्या बाजू आहेत, बाबी आहेत आणि हे व्यक्तिमत्व विकासाच्या अलंकारामध्ये भर पाडणारे घटक आहेत आणि व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण हे गरजेचं आहे. शिक्षणातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळत असतात. ज्ञान मिळतं भरपूर
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण कालच जयंती त्यांची साजरी केलो, बरोबर आहे. का साजरी केलो? कारण त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता तर भरपूर होती. अतिशय उच्च अशा कोटीची बौद्धिक क्षमता होती आणि ही बौद्धिक क्षमता त्यांच्याकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन आहे, त्यांना म्हटलं जातं, की त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. बरोबर आहे. म्हणजेच ज्ञानार्जन त्यांच्याकडे अतिशय उच्च अशा प्रमाणामध्ये ज्ञानार्जन झालेलं होतं आणि ज्ञानार्जन झाल्याच्या नंतरच अतिशय उच्च अशा प्रमाणामध्ये बौद्धिक विकास सुद्धा होतो आणि बौद्धिक विकास झाल्यानंतरच निर्णय क्षमता सुद्धा चांगल्या वाढतात. म्हणजेच बघा, एखादी व्यक्ती स्वतःसाठी तर जगतेच, पण समाजासाठी जगणं सर्वजण आता मी असेल, तुम्ही असेल सर्वजण काय आपण स्वतःसाठी तर जगतोय, परंतु समाजासाठी जगणारे कोण आहेत? किंवा समाजासाठी जे जगतात त्यांना काय म्हणतात? महापुरुष म्हणतात. स्वतःसाठी तर ते जगतातच, पण त्याच्याही बाहेर पडून स्वतःसाठी पण तितकं न जगता समाजासाठी, इतरांसाठी जे जगतात, त्यांचीच आपण जयंती साजरी करत असतो. आता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आणखीन कुणी असेल, स्वतःचा न विचार करता समाजाचा विचार करून जे जगले. म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर अशी बौद्धिक क्षमता असेल, ज्ञानार्जन असेल, याच्यावरतीच ते हे सर्व काही पार पाडू शकतात. व्यक्तिमत्व त्यांचा विकास होऊ शकतो. बाबासाहेबांकडे भरपूर अशा डिग्र्या होत्या आणि त्या डिग्र्या कशामुळं प्राप्त झाल्या? तर या शिक्षणातूनच प्राप्त झाल्या. बरोबर आहे. त्यांना आपण ज्ञानाचं भांडार असं म्हणून सुद्धा संबोधतो आणि ते कशातून शक्य झालं त्यांना? तर शिक्षणातूनच. म्हणजे या सर्व गोष्टी शिक्षणामधून आपल्याला पार पेडतात किंवा मिळतात. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितले बघा, स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य शिकवणे. आता म्हणजेच काय? तुम्ही डॉक्टर झालात, म्हणजे तुम्ही स्वतःचा रोजगार मिळवण्यासाठी ती जीवन कौशल्य जी आहेत, डॉक्टरकीची जी कौशल्य आहेत, ते आपण त्या शिक्षणातून घेतली. आता तुम्ही कुणीतरी ITI केलंय, कुणीतरी डिझेल मेकॅनिक केलंय, कुणीतरी मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय, कुणीतरी डी-एड केलंय, कुणीतरी बी-एड केलंय. म्हणजे हे सगळं कशासाठी? तर आपल्याला रोजचं जीवन भागवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी जो आवश्यक असणारा पैसा आहे, तो सुद्धा या शिक्षणामार्फत मिळतो. म्हणून हे सुद्धा एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यासोबत शिक्षण गरिबी दूर होण्यास आणि समाजात समानता आणण्यास मदत होते. बरोबर आहे का? बरोबरच आहे. जो जितका शिकलेला आहे, जितक्या मोठ्या डिग्र्या आहेत, तितका त्याला पगार सुद्धा कसा असतो? मोठा असतो. आणि जो शिक्षित आहे, त्याला नोकऱ्या पण चांगल्या भेटतात. म्हणजे गरिबी दूर होण्यासाठी सुद्धा ते एक साधन आहे आणि समाजात समानता आणण्यास मदत होते. म्हणजे आत्ताच आपण वरच्या वाक्यामध्ये जे बाबासाहेबांचं उदाहरण दिलं, ते इथं सुद्धा आपण घेऊ शकतो. कारण उच्च शिक्षित असल्यामुळंच त्यांनी समाजामध्ये समाजाचा विचार केला आणि समाजात कशी समानता आणता येईल, यावर त्यांनी विचार केला. म्हणजे शिक्षणातूनच ते काय शिक्षणामुळे जगण्याचा स्तर उंचावतो असं पण म्हणतात. जगण्याचा स्तर उंचावतो शिक्षणामुळे. साध्य झालेलं आहे. बघा, सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा विकास करणे. सामाजिक म्हणजे काय? समाजामध्ये कसं वावरता आलं पाहिजे आणि समाजामध्ये काही एक चाकोरी असते. त्या चाकोरीनुसार समाजाने काही ठराविक घालून दिलेल्या गोष्टी त्यांचं पालन करणं सुद्धा आपल्याला आवश्यक असतं. परंतु काही जे व्यक्ती दांड लोक असतात बघा, आपण त्याला दांड म्हणतो. अशा ज्या व्यक्ती आहेत, त्या समाजाने घालून दिलेल्या चाकोरीमध्ये चालत नाहीत आणि जे या चाकोरीमध्ये चालत नाहीत, त्यांना समाज हा वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत असतो. वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत असतो. समाजामध्ये त्या व्यक्तीला किंमत नसते, मान नसते, मर्यादा नसतात. बरोबर आहे. म्हणजेच सामाजिक विकास होण्यासाठी, समाजामध्ये टिकून राहण्यासाठी नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे आणि ही जी नैतिक मूल्ये आहेत, ही सुद्धा आपल्याला शिक्षणामधून मिळत असतात. तसेच स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता सुद्धा आपल्याला शिक्षणामधून मिळत असते. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय बघा सर पुढे.
तर शिक्षणामुळे हा चांगलं आणि वाईट याच्यातला फरक कळतो. योग्य आणि अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. बरोबर आहे. निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपण वरच बघितले बाबा दुसऱ्या पॉइंटमध्ये. ज्ञानार्जन, बौद्धिक विकास आणि निर्णय क्षमता. म्हणजे चांगलं आणि वाईट काय आहे? बघा, जितका व्यक्ती उच्च शिक्षित असतो, त्याच्या वागण्यामध्ये आपल्याला कळतं. आलं का लक्षात? त्याच्या निर्णय क्षमता सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. एक प्रकारची कमांड त्याच्या निर्णय क्षमतेवरती असते. ठीक आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलं बघा, आधुनिक काळातील प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण ही गरज आहे. बरोबर आहे. कारण शिक्षणामुळंच चांगल्या नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात आणि चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर आपलं जे रोजचं जीवनमान आहे ते सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते आणि ते कशामुळे शक्य होतं तर शिक्षणातून आपल्याला ते शक्य होतं. त्याचसोबत आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम करते आणि अ, बघा तंत्रज्ञान भरपूर विकसित झालेलं आहे. आता बघा काही विकसित देशांमध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आहे. परंतु तेच अविकसनशील किंवा ज्या देशातील लोक अशिक्षित आहेत, त्या देशात जर ते प्रगत तंत्रज्ञान नेलं, तर ते तंत्रज्ञान अ, हे करण्याची, हँडल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल का हो? जर समजा पात्रताच जर त्यांच्यामध्ये नसेल, तर आलेलं आधुनिक तंत्रज्ञान ते स्वीकारता येणं किंवा ते हँडल करणं, ह्या गोष्टी सगळ्या कशावरती अवलंबून आहेत? ह्या उच्च शिक्षणावरती किंवा शिक्षणावरती अवलंबून आहेत. त्यासोबत आणखीन काय म्हणले, सुशिक्षित लोक नोकऱ्या करू शकतात आणि जीवनात यशस्वी सुद्धा होऊ शकतात व शोषण आणि फसवणूक होण्यापासून देखील शिक्षण आपले संरक्षण करते. बरोबर आहे का हो? बघा, एखाद्या व्यक्तीचं शोषण होतंय, हे त्याला कधी समजेल? जर तो खराच शिक्षित झालेला असेल, तर त्याला समजतं, की बाबा माझ्यावरती खरंच अत्याचार होतोय आणि त्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिक्षणातून मिळत असतात. म्हणजेच आपल्यावर शोषण होतंय हे कळणं आणि होणाऱ्या शोषणाशी लढा देणं, हे सुद्धा या दोन्ही गोष्टी आपल्याला शिक्षणामधून मिळतात, प्राप्त होतात. म्हणजे आपलं स्वसंरक्षण करण्यासाठी सुद्धा शिक्षण तिथं उपयोगी पडतं. त्यासोबत शिक्षित लोकांची लोकसंख्या ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे बघा, एखादा देश आहे, अशिक्षित आहेत सर्व आणि एखादा असा देश आहे, की त्या देशामध्ये भरपूर असे डॉक्टर आहेत, भरपूर इंजिनिअर आहेत, भरपूर शिक्षक आहेत, भरपूर वकील किंवा अ, तज्ञ लोकमंडळी आहे किंवा आणखीन काय म्हणता येईल, तर भरपूर असे शास्त्रज्ञ आहेत. आता जे आधुनिक वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित होतंय, हे उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांपासूनच ते होत आहे. जे उच्च शिक्षण घेऊनच ते तंत्रज्ञानाचा विकास करत आहेत. आता आपण समजा आपला भारत सुद्धा कशामध्ये आता मागे राहिलेला नाही. चंद्रावर गेलेला आहे किंवा वैद्यकशास्त्रामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे. मग ही जी समाजातील किंवा राष्ट्राची जी प्रगती झालेली आहे, ही राष्ट्राची प्रगती. आता खूप मोठे-मोठे डॉक्टर आहेत आपल्यामध्ये. त्यामुळं हा समाजाचा एक विकास आहे. म्हणून काय म्हणले, शिक्षित लोकसंख्या ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे. वेगवेगळे जे शोध लागत आहेत, वेगवेगळ्या प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये शेती असेल किंवा आणखीन काही असेल, शेतीमध्ये सुद्धा भरपूर प्रगती झालेली आहे. वेगवेगळी खतं असतील, वेगवेगळी बियाणं असतील. पूर्वी बघा 25 एकर शेत असायचं, पण डोक्याला तेल लावायपुरतं सुद्धा त्याच्याकडे पैसे असायचे नाहीत. आता आपण बरेच जे वयस्कर लोक आहेत, ती उदाहरणं देतात बघा. आम्हाला भरपूर शेत होतं हो, 20-25 एकर शेत होतं. परंतु घरी खायला काही मिळायचं नाही. म्हणजे काय? तर तर तिथला कृषीचा विकास झालेला नव्हता. कृषीमध्ये जे तंत्रज्ञान होतं, ते तंत्रज्ञान पूर्वी नव्हतं. पाऊस भरपूर पडायचा, परंतु पिकावर रोगं पडली, की पिकं जळून जाणार, पिके नष्ट होणार. परंतु आता सध्या आजतागायत काय आहे, वेगवेगळ्या फवारण्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे
आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टी विकसित आता झालेल्या आहेत. त्याच्यामुळं बघा, सोयाबीन आल्यापासून आणि हे वेगवेगळं तंत्रज्ञान आल्यापासून आता पूर्वीसारखी परिस्थिती तितकी हालाकीची परिस्थिती शेतकऱ्यांची आता तितकीशी राहिलेली नाही. बरोबर आहे. म्हणजेच हे सगळं जे तंत्रज्ञान विकसित झालं, आता हृदयाचे ऑपरेशन सुद्धा लगेचच होतात, 1 दिवसामध्ये होऊन जातात. पूर्वी आता बायपास सर्जरी वगैरे आहे. नाही, पूर्वी जी होती बायपास सर्जरी होती. म्हणजे सगळं ओपन हार्ट सर्जरी वगैरे करावी लागायची किंवा मणक्याचे विकार असले, तर काय म्हटलं जायचं, की हे सक्सेस नाही, मणक्याचं ऑपरेशन करूच नाही. परंतु आता काय झालंय, लेझर तंत्रज्ञान आलंय. कुठं चीरफाड नाही, कुठं चिरलं जात नाही, कुठं फोडलं जात नाही. म्हणजे ओपन असं तिथं काही नाही. छोटासा 1-2 टाक्याचा चिरा घेतला जातो. त्याच्यातून मध्ये जे काही त्यांचं हे आहेत, ते टाकून दुर्बिणीद्वारे ऑपरेशन वेगवेगळे केली जातात. चीरफाड सुद्धा राहिलेली नाही. म्हणजे इतकी जी प्रगती झाली किंवा आता आपल्या देशामध्ये सुद्धा सेनामध्ये वेगवेगळी मोठी-मोठी विमानं आहेत. वेगवेगळं आताच काल परवाच एक बातमी ऐकली, की एखाद्या विमानावरती किंवा जे काही ते परकीयांचं आपल्यावरती आक्रमण होईल, त्याच्यावरती लेझर तंत्रज्ञान आणखीन एक विकसित झाले आणि ते लेझर तंत्रज्ञान जर त्या विमानावरती वगैरे हे केलं, तर ते विमान तिथं जळून खाक होतं. असं सुद्धा तसं तंत्रज्ञान सुद्धा आज भारतामध्ये विकसित होत आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या समाजाच्या, या देशाच्या, या राष्ट्राच्या, ह्या सगळ्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या कशावर आधारलेल्या आहेत? त्या सर्व शिक्षणावरती आधारलेल्या आहेत. म्हणजेच हे शिक्षित लोक देशाची मौल्यवान काय आहे? संपत्ती आहे. बरोबर आहे. त्यासोबत राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख हे आपल्याला याच्यातून स्पष्ट दिसून येते शिक्षणामार्फत. आणखीन काय म्हणलंय? शिक्षणाने समाजाला जाणण्यास मदत होते. म्हणजे काय? जर समाजामध्ये एखाद्या अनिष्ट प्रथा असतील, रूढी परंपरा असतील, तर त्या चुकीच्या आहेत. आता समजा परंपरागत आलेल्या आहेत, म्हणून आपणही त्या पाळायलाच हव्यात, असं नाही. त्यावेळचा काळ वेगळा असेल म्हणून ती परंपरा असेल. परंतु आता त्या परंपरेची गरज आहे का? बरोबर आहे. आता समजा अस्पृश्यता असेल किंवा आणखीन कुठल्या समाजामधल्या अनिष्ट प्रथा असतील किंवा आणखीन कुठल्या समाजामधल्या वेगवेगळ्या समस्या असतील. आता हा प्रथांचा भाग झाला. समस्या म्हणजे काय? बरोबर आहे. की गरीब गरीब समाज आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही. तर हा शिक्षित व्यक्ती काय करेल? काहीतरी तिथं खटाटोप करून तिथं शिक्षणाच्या व्यवस्था करेल. म्हणजे समाजामधील सुद्धा काही अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी सुद्धा शिक्षण आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत अर्थव्यवस्थेतील गरीब घटक लोकांचा विकास आणि समृद्धी होण्यासाठी सुद्धा शिक्षण आवश्यक आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचे, कुटुंब आणि समाजाचे उत्थान होते, म्हणजेच प्रगती होते. आता बघा, एखाद्या कुटुंबामध्ये एखादा जरी सरकारी नोकरदार असेल, तर आणि त्या कुटुंबातील हौस असतील किंवा गरजेच्या वस्तू असतील, शिक्षण असेल, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, कपडा-लत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी एखादा जरी व्यक्ती कुटुंबामधला शिक्षित असेल, आता बघा, तर त्यांचं शिक्षण सुद्धा चांगलं पार पाडता येतं. त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न खाण्यासाठी उपलब्ध करून देता येतं. त्यांना चांगले-चांगले कपडे वापरण्यासाठी उपलब्ध करून देता येतात. म्हणजे घरातील वेगवेगळ्या सुविधा असतील, घरातील वस्तू असतील, हे सगळं काही जर त्या कुटुंबातील व्यक्ती शिक्षित असेल, तर म्हणजेच काय, चांगला नोकरदार होऊ शकतो आणि त्या कुटुंबाचं उत्थान होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजेच त्यासोबत आणखीन काय म्हटलंय, व्यवसायाभिमुखता निर्माण करणे, विविध जीवन कौशल्य विकसित करणे, या गोष्टी सुद्धा शिक्षणातून आपल्याला काय होतात, उपलब्ध होतात. जीवन कौशल्य विविध म्हणजे काय सांगता येईल? आता वेगवेगळ्या कला आहेत. कोणी तबला वाजवतं,
कोणी गायनाची कला आहे, कोणाच्या अंगी गायनाची कला आहे. या सगळ्या काय आहेत? सुप्त कला आहेत. व्यक्तीमधल्या सुप्त कला आहेत आणि शिक्षणाद्वारे त्यांच्यातील कला आपल्याला बाहेर काढता येतात. म्हणजे एखाद्याला चांगलं गायन गाता येतंय, हे कधी सिद्ध झालं? आता एखाद्यानं चांगलं गायन आपल्यासमोर लगेच गायलेलं आहे, तर त्याच्या अंगातली ती सुप्त कला आहे. उत्कृष्ट गाण्याची त्याच्या अंगातली ती सुप्त कला आहे. पण त्याला गायनाचं शिक्षण देऊन त्याच्या अंगातली सुप्त कला जी आहे ती आपण काय केली? जागृत केली. म्हणजेच मागे सुद्धा एक उदाहरण दिलेलं होतं बघा मी. दगड जो आहे, अनावश्यक भाग काढला आणि आवश्यक भाग ठेवला तर त्याची मूर्ती होते. बरोबर आहे? त्याचप्रमाणे ह्या वेगवेगळ्या कलागुणांचा विकास होण्यासाठी किंवा जीवनातील वेगवेगळी कौशल्य विकसित होण्यासाठी सुद्धा इथं शिक्षण गरजेचं आहे. त्यासोबत प्रादेशिकता, अंधश्रद्धा, लोकसंख्या वाढ, प्रदूषण, दहशतवाद, भ्रष्टाचार अशा भरपूर अशा समस्या आजतागत आहेत किंवा वेगवेगळ्या भरपूर समस्या आहेत. तर या सर्व समस्यांची जाणीव निर्माण करून देणं हे सुद्धा शिक्षणातून आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच्यावरती मात कशी करता येईल ते सुद्धा आपल्याला शिक्षणातून ते साध्य होतं. म्हणजे एकंदरीतच अशी बघा असंख्य अशी उद्दिष्ट शिक्षणाची भरपूर आहेत आणि त्याच्यातली काही मोजकी उद्दिष्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. नसेल तर पुढे जाऊया. बघा, आपला पुढचा जो पॉइंट आहे, आता सगळं बघितलं शिक्षण म्हणजे काय? किंवा शिक्षण घेणं गरजेचं का आहे? शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत? हे सगळं काही बघितलं. ठीक आहे. मग शिक्षण घेताना आवश्यक गोष्टी काय आहेत? अध्ययन आणि अध्यापन. अध्ययन म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रिया म्हणजेच शिक्षण. शिक्षण काय आहे? ज्ञान मिळवण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन आहे. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं व्हावं, व्यवस्थित व्हावं, यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत? किंवा मग तिथं योगाचा कसा संदर्भ पुढे येतो, ते आपल्याला सर्व बरंच काही पाहायचं आहे. त्याच्यातीलच अध्ययन व्यवस्थित होण्यासाठी स्मृती स्मृती हा एक अत्यावश्यक घटक आहे. आता बघा, एखाद्या घराची चांगली परिस्थिती आहे. त्यांनी त्याच्या मुलाला जिल्ह्यातील खूप मोठ्या अशा शाळेत, नामांकित शाळेमध्ये शिक्षणासाठी घातलेलं आहे आणि त्याला सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याला काही गाईड्स आहेत, ते गाईड उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे आणि त्याला खूप अशा चांगल्या शिकवण्या म्हणजे ट्युशन सुद्धा लावलेले आहेत. बघा, त्याच्या पालकांनी जे काही शक्य आहे त्याला ते सगळं काही केलं. बरोबर आहे. पण त्याची स्मृतीच जर व्यवस्थित नसेल त्या विद्यार्थ्याची, तर त्याचं अध्ययन व्यवस्थित होईल का हो? बरोबर आहे. सर्व काही त्याला दिलंय. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आणि चांगल्यात चांगल्या गोष्टी, चांगल्यात चांगल्या गोष्टी सगळ्या उपलब्ध त्या विद्यार्थ्याला करून दिलेल्या आहेत. पण त्याची स्मृतीच व्यवस्थित नसेल, तर त्याचं अध्ययन किंवा अध्यापन चांगलं होईल का? पार पडेल का व्यवस्थित? सांगा. ना स्मृती नसेल तर त्याने काय शिकवलंय? म्हणजे स्मृतीमध्ये पण सर दोन प्रकार येतील परत. शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. काही जणांचं कसं असतं, समजा आता क्लास झालाय आपला, आता क्लास आहे तोपर्यंत सगळं त्यांच्या स्मृतीमध्ये राहतं, पण उद्या विचारलं तर ते गेलेलं असतं. आणि काहींचं कसं आहे, 8-10 दिवस राहतं. म्हणजे त्यामध्ये प्रकार आहेत. पण जर त्यांची स्मृती चांगली नसेल तर शिक्षणावरती त्याचा दुष्परिणाम होणार, की म्हणजे त्यांची ग्रहणशक्ती तेवढी होणारच नाही. अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी, विविध घटकापैकी एक घटक आहे स्मृती. बरोबर आहे. स्मृती ही खूप आणि अत्यावश्यक असणारी गोष्ट आहे.
आता हा जो पॉईंट आहे आपला तिसरा आहे बघा, आपल्या अभ्यासक्रमामधील तिसरा पॉईंट, मॉड्यूल फर्स्ट मधला तिसरा, तो काय आहे? योगा फॉर मेमरी इम्प्रुव्हमेंट, स्मृती संवर्धनासाठी योग, अशा प्रकारचा आहे. आता हा स्मृती संवर्धनासाठी योग बघण्यापूर्वी आपल्याला अगोदर नेमकं स्मृती म्हणजे काय हे बघायचं आहे. स्मृतीचे काही प्रकार बघायचे आहेत. त्याच्यानंतर मग तिचं संवर्धन कसं करता येईल, स्मृतीवर परिणाम करणारे घटक काय आहेत, मग आणि त्या घटकानुसार आपल्याला योगाचा तिथं लाभ कसा घेता येईल किंवा योग कसा देता येईल विद्यार्थ्यांसाठी, आणि ते आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याच्यापूर्वी आपण स्मृती म्हणजे बोला, बोलते का कोण? ठीक आहे, बघा त्याच्यापूर्वी आपण स्मृती म्हणजे काय बघूया थोडक्यात. हा, स्मृती कशाला म्हणायचं सांगता येईल कोणाला काही? तर ढोबळ मानाने स्मृती म्हणजे लक्षात ठेवणे किंवा आठवणीत ठेवणे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ढोबळ मानाने आपण थोडक्यात त्याला काय म्हणतो? लक्षात ठेवणे किंवा आठवणीत ठेवणे. आठवण, एखाद्या गोष्टीची आठवण म्हणजे स्मृती. बघा जसं आपले पंचज्ञानेंद्रिय जे आहेत, पंचज्ञानेंद्रियांनी जे जे काही आपल्याला दिसतं, ऐकलं जातं, बोललं जातं, म्हणजे आजूबाजूला जे आहे त्या गोष्टींचं आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये साठवण, त्या अनुभवांचं साठवणूक करणं म्हणजे स्मृती. बरोबर आहे. ठीक आहे, बघूया. बघा काय म्हणजे, स्मृती ही अशी क्रिया आहे ज्यात आपल्या सभोवतालच्या जगातून माहिती घेणे. स्मृती ही एक प्रक्रिया आहे बघा, आणि ती प्रक्रिया कोणकोणत्या गोष्टींमार्फत पार पडते ती बघूया आपण. 3 प्रक्रिया त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. बघा काय काय आहे. स्मृती सभोवतालच्या जगातून माहिती घेणे, ती साठवणे आणि भविष्यात ती पुन्हा आठवणे. बघा, माहिती घेणे, साठवणे आणि आठवणे या तिन्ही प्रक्रियांचं मिश्रण म्हणजे काय आहे? स्मृती आहे. बघा, तुम्हाला तुमच्या पुढे एखादी घटनाच घडली नाही, तर त्या घटनेचं चित्र तुमच्या मेंदूवरती पडेल का? पडणारच नाही. आणि जर समजा तुम्ही 10 वर्षापूर्वी एखादा जर ऍक्सिडेंट बघितलेला असेल तर तुम्हाला आठवतो. तर का आठवतो? कारण तुमच्या डोळ्यापुढे तो घडलाय. आणि म्हणजे काय आहे? सभोवतालच्या जगातून तो काय घेतलेला आहे, तुम्ही ते चित्रण केलेलं आहे. आणि ते चित्रणच केलं नसतं, तर आठवणीचा विषय राहिला असता का? आठवणीचा विषयच राहिला नसता. बरोबर आहे. म्हणजे अगोदर एखादी गोष्ट जाणून घेणं, दिसणं. आता ह्या गोष्टी ज्या आहेत आपण कशामार्फत जाणून घेतो, तर आपल्या पंच ज्ञानेंद्रियामार्फत जाणून घेतो. जसे की डोळे असेल, डोळ्यांनी आपण पाहण्याच्या क्रिया करतो आणि पाहिलेल्या बऱ्याच गोष्टी आपण लक्षात सुद्धा ठेवतो. किंवा कान असतील, कानाने ऐकलेल्या गोष्टी बऱ्याच आपण ग्रहण करत असतो, साठवण करत असतो, पुन्हा त्या प्राप्त करत असतो. म्हणजे यांच्यामध्ये आवश्यक गरज कोणाची आहे? पंच ज्ञानेंद्रियाची गरज आहे. म्हणजे त्यासोबत आणखीन एक पुढे व्याख्या बघूया. स्मृतीची व्याख्या म्हणजे अनुभवलेल्या गोष्टींचे मेंदूवर संस्कार होणे आणि ते संस्कार पुढच्या उपयोगासाठी टिकवून ठेवणे व नंतर एखाद्या उद्दीपकामुळे ते संस्कार जागृत होऊन प्रतिमेच्या रूपाने पुन्हा अनुभवाची जाणीव होणे. म्हणजे काय काय सांगता येईल बघा याच्यामध्ये. आताच मी उदाहरण दिल्याप्रमाणे, ॲक्सिडेंटचं जे उदाहरण दिलं त्याप्रमाणे. परंतु स्मृतीमध्ये सुद्धा बघा, आता काय काय लक्षात ठेवायचं ते सुद्धा गरजेचं आहे. आता आपला मेंदू जो आहे तो देवाने म्हणा किंवा निसर्गाने जो बनवलेला आहे, तो अतिशय खूप उच्च अशी ती कला आहे. कारण बघा, प्रत्येक गोष्ट जर आपण लक्षात ठेवत गेलं, तर ती आपला मेंदू साठवू शकेल का हो? किती जीबीची मेमरी आहे आपली मेंदू म्हणजे, बरोबर आहे. किंवा कॉम्प्युटर आहे. मानवाची एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे कॉम्प्युटर, आणि त्याच्यामध्ये भरपूर असा डाटा आपण त्याच्यातला डाटा कॉम्प्युटर स्वतः डिलीट करतो का हो? स्वतः डिलीट करत नाही. आणि त्याच्यातून आपण डिलीट करावं लागतं. मगच ते डिलीट होतं. परंतु मनुष्याच्या मेंदूमध्ये तसं नाही. मनुष्याच्या मेमरीमध्ये तसं नाही. आवश्यक असणाऱ्याच गोष्टी टिकवून ठेवल्या जातात.
बाकीच्या डिलीट केल्या जातात. म्हणजे परंतु सगळ्याच्या सगळ्या गोष्टी डिलीट केल्या जातात का मग? तर नाही. काही गोष्टी त्या तशाच आपल्या स्मृतीवर त्याचे संस्कार झालेले असतात. आणि आता जर समजा आपण सहजच कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय आणि आपल्याला सहज एक व्यक्ती दिसला आणि ती व्यक्ती दिसल्यानंतर आपल्याला वाटतं, की त्या व्यक्तीला आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. असं आपण मनामध्ये विचार करत असतो. मग आपल्या मनात विचार चालू होतात, कुठं पाहिलं असेल बाबा याला? असं करत मग आणखीन थोड्याशा 1-2 मिनिटामध्ये मग आठवतं, "अरेच्चा! हां, बरोबर आहे. इथे-इथे हा व्यक्ती दिसला होता." म्हणजे ही अशी जी प्रक्रिया आहे, आता ही कशामुळे उद्दीपित झाली? बघा, आपण त्या व्यक्तीला अगोदर कुठेतरी पाहिलेलं आहे. म्हणजे ते संस्कार आपल्या मेंदूवर झालेले आहेत. आणि ते मेंदूनं काय केले? जतन केलेलं आहे. परंतु अनावश्यक असल्यामुळं आपण ते परत-परत वापरात घेत नाही. तरीसुद्धा ते आपल्या मेंदूमध्ये पडून आहेत. पण ज्यावेळी ती व्यक्ती दुसऱ्यांदा आपल्यासमोर येते, त्यावेळी मग ते संस्कार पुन्हा जागृत होतात, की बाबा आपण कुठेतरी त्याला पाहिलं होतं. बरोबर आहे? म्हणजे अशा स्वरूपाची म्हणजे एखाद्या उद्दीपिकामुळे म्हणजेच अगोदर पाहिलेला व्यक्ती परत पाहिल्यानंतर तो आपल्याला माहीत होणं, म्हणजेच ते काय त्याला म्हणायचं आहे एखादं उद्दीपिक. तसंच याच्यातून परत आपल्याला ती ज्ञानाची त्या प्राप्ती होते. म्हणजे ह्याला सुद्धा स्मृती असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एडगेल आणि स्टाऊट यांनी काही स्मृतीबद्दल म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलंय? स्मृती म्हणजे धारणाशक्ती, म्हणजे आपण जे काही साठवून ठेवतो, त्याची जी शक्ती आहे, त्याला धारणाशक्ती असं म्हटलेलं आहे. त्यासोबत गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती असं सुद्धा टाऊटनं म्हणलेलं आहे. आणि आता बघा, या स्मृतीची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी होतात मग? पहिल्यांदा संकेतन होतं, नोंद होते, त्याच्यानंतर साठवण होते आणि त्याच्यानंतर प्रत्यानयन होतं. म्हणजे काय? बघा, संकेतन म्हणजे आपल्या इंद्रियाकडून आलेली माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे संकेतीकरण असं म्हटलेलं आहे. आणि हे झालेलं संकेतीकरण एखाद्या जसे की चित्र असेल, आकृती असेल, अक्षर असेल. आता पाहिलेल्या गोष्टी ह्या चित्राच्या स्वरूपामध्ये संग्रहित होतील. बरोबर आहे? किंवा आकृतीच्या स्वरूपामध्ये, अक्षरांच्या स्वरूपामध्ये आलेल्या ऐकलेल्या गोष्टी अक्षरांच्या स्वरूपामध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात साठवण्याचं कार्य काय करतो आपला मेंदू त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यानंतर साठवण म्हणजे एकदा का माहितीचं संकेतीकरण झालं, एखादी क्रिया आपल्या डोळ्यासमोर घेतली, की मग त्या माहितीचं साठवण होणं आणि ती भविष्यात वापरण्यासाठी सुद्धा ती काय केली जाते? साठवली जाते. प्रत्यानयन म्हणजे काय? बघा, माहितीचा वापर करण्यासाठी त्याची आठवण करून देणे, पुन्हा आठवण करणे, म्हणजे याला स्मृती असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता आपल्याला आणखीन स्मृतीचे काही प्रकार बघायचे आहेत. स्मृतीचे काही प्रकार बघा, स्मृतीचे मुख्य जे प्रकार आहेत, ते 3 प्रकार पडतात. किती? एकूण 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? वेदनिक स्मृती, त्याला सेन्सरी मेमरी म्हणायचं आहे किंवा अल्पकालीन शॉर्ट टर्म मेमरी म्हणायचं आहे आणि तिसरी जी आहे दीर्घकालीन लाँग टर्म मेमरी म्हणायचं आहे. आता वेदनिक स्मृतीमध्ये बघूया काय म्हणलेलं आहे. बघा, याच्यामध्ये काय होतं प्राथमिक माहितीचा साठा जो आहे, तो क्षणभरासाठी होतो. लेस दॅन 1 सेकंद. 1 सेकंद किंवा 1 सेकंदापेक्षा कमी. म्हणजे ही कसली स्मृती आहे? बघा, आत्तापासून मी तास चालू झाल्यापासून मी बोलतोय, बरोबर आहे? या बोलतानाचे जे शब्द आहेत, वेगवेगळे शब्द आहेत, ते तुमच्या कानावर पडत गेले. बरोबर आहे? मग कानावर पडल्यानंतर ते शब्द आता समजा, आता मी हे सांगितलं बघा 1 मिनिट हां. आता बघा,
मी एक सूत्र म्हणतो जितकं होईल तितकं. लये संबोधये चित्त विक्षिप्त क्षमयेत पुन्हा. आता तुम्ही म्हणून दाखवा मी म्हटलेलं. लये संबोध चित्तम विक्षिप्त विक्षिप्तम. पुन्हा पुन्हा. पाठ आहे का? नाही. आत्ताच ऐकलं सर, पहिल्यांदाच. दोघांनी हा, मिळून पूर्ण केलंय ते, एकट्याला पूर्ण नाही झालं. बरं ठीक आहे. त्यामध्ये उदाहरणं देण्यासाठी आपल्याला ते आवश्यक होतं आणि त्याच्यामुळं आपण तिथं आता हे घेतलेलं आहे. बरं ठीक आहे. आता अनेकदा म्हणून दाखवा मला. लय संबोधय चित्त संबोधय पुन्हा पुन्हा. विक्षिप्तम. विक्षिप्त. बरं आता तुम्ही ठोसर तर तुम्ही म्हणून दाखवा. लय विक्षिप्त. आता आता आवाज आला नाही का? माझा आवाज येतोय का? सर मध्येच हो जातोय येतोय, कधी आता कधी. येतोय. आवाजच ठीक आहे. नाही ब्रेक राहिला. होतो मध्ये. बरं आता ऐका लक्ष देऊन. हा. 77 73 98 60 73. काय सांगितलं मी? 77. 77 73 98 60 73. लक्षात राहिलं? बरोबर आहे. आता हा. हे बघा, किती कालावधीपर्यंत ते आपल्याला लक्षात राहतं ते गरजेचं आहे. म्हणजेच आता हा सांगितलेला नंबर तुम्हाला आता मी उद्या जर विचारला तर सांगता येईल का? नाही. सांगता येणार नाही. नाही. किंवा 1 तासभराने जरी सांगितला तरी तो सांगता येणार नाही. परंतु मी सांगितल्या मात्र लगेच तुम्हाला सांगता आला. हो. आलं का लक्षात? सांगितल्या लगेच सांगता आला. किंवा आणखीन एक याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी आता तास घेताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे बोलत आलो ते सगळ्याच्या सगळं तुमच्या लक्षात राहिलं का हो? नाही. प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली का? पूर्ण नाही. तासच्या रेकॉर्डिंग केल्यासारखं राहतं. तसं तुमच्या लक्षात राहिलं का? नाही नाही. राहत. नाही राहत. बरोबर आहे. म्हणजे हो. किंवा परत एकदा तो नंबर सांगा मी सांगितलेला. 77 73 98 60 72. नाही 73. लिहून घेतलात का? टिपून ठेवलात का म्हटलो? नाही सर, आता हे असं वाटलं की आता तुम्ही परत विचारणार, एकदा रिमाइंड करावं आणि म्हणून ते परत बर ठीक आहे. पूर्वकल्पना आली डोक्यामध्ये. ठीक आहे, बघूया. तुम्हाला वाटलं बहुतेक सर परत एकदा विचारणार आहेत. म्हणजेच बघा आता याची उदाहरणं जी आपण घेतली आता तर ती उदाहरणं कशामध्ये घालतात बघा आता या स्मृतीमध्ये. आता वेदनिक जी स्मृती आहे ही अतिशय कमी याच्यामध्ये ती साठवली जाते. कमी गुणांकामध्ये. आता जे काही मी आता उदाहरण दिलं की सुरुवातीपासून आतापर्यंत जे बोललो ते सगळ्याच्या सगळं तुमच्या लक्षात राहिलं का नाही. परंतु एखादं वाक्य असेल सांगितलेलं, एखादा नंबर असेल किंवा एखादा अनुभव असेल, तो काही क्षणासाठी आपल्या मेमरीमध्ये स्टोर होतो आणि परत तो पुसला जातो. म्हणजे हा काय आहे? वेदनिक स्मृतीचा प्रकार आहे. म्हणजेच अल्प काळासाठी आता आपल्या डोळ्यासमोर जे चालू आहे, फॅन फिरत आहे, इकडून कोणीतरी जात आहे, तिकडून कोणीतरी येत आहे, ते आपल्या थोडंफार डोक्यात राहतं. परंतु अधिक जास्त काळासाठी राहत नाही. परंतु ही मेमरी जी आहे, जसं की आता पिक्चर एखादा चालू आहे, तशाप्रमाणे ही मेमरी सारखं वर्कमध्ये राहते. वर्कमध्ये राहते, परंतु सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मात्र ती साठवून ठेवत नाही, आठवून ठेवत नाही.
ही जी आहे अशा प्रकारची वेदनिक आहे. त्याच्यानंतर अल्पकालीन स्मृती, त्या अल्पकालीन जी स्मृती आहे म्हणजेच आता जो नंबर सांगितला किंवा नंबरचं उदाहरण दिलं, तो नंबर सांगितल्या लगेच आठवला, पण 15 मिनिटाने, 20 मिनिटाने आठवला का? नाही. त्याच्यातले काही आकडे आठवले, काही आकडे आठवले नाहीत. म्हणजे त्याच्यातील काही जो भाग आहे, तो स्मृतीमध्ये आणखीन टिकून राहिलेला आहे. परंतु हाच नंबर जर मी उद्या विचारला, तर तुम्हाला तो सांगता येणार नाही. 15 ते 20 सेकंदापर्यंत तो साठवून ठेवलेला आहे. परंतु जास्त कालावधीसाठी साठवलेला नाही. पण आणखीन एक त्याच्यामध्ये जो प्रकार आहे, तो आहे दीर्घकालीन स्मृती. काय आहे? दीर्घकालीन स्मृती. आता दीर्घकालीन स्मृती म्हणजे काय? याच्यामध्ये काय उदाहरणं देता येतील? की जसं की आपण लहानपणी एखादी गोष्ट जर अनुभवलेली असेल किंवा लहानपणातील काही गोष्टी सुद्धा तुमच्या आता सांगू शकता तुम्ही, की असं-असं माझ्यासोबत घडलं होतं किंवा मी असं-असं कुठेतरी गेलो होतो यात्रेला आणि तिथे मी हरवलो होतो किंवा काही गोष्टी अशा असतात, की ज्या लाँग टर्मसाठी काय झालेल्या असतात, साठवून ठेवल्या गेलेल्या असतात. अशा प्रकारे स्मृतीचे वेगवेगळे 3 प्रकार पडतात आणि ही दीर्घकालीन जी स्मृती आता बघा, अल्पकालीन स्मृती 15 ते 25 सेकंदापर्यंत साठवली जाते. परंतु अल्पकालीन स्मृती म्हणजे एखादं वाक्य असेल किंवा आता जो नंबर सांगितला, तोच. जर आपण त्याचं रिपिटेशन केलं 10 वेळेस, 15 वेळेस असं जितकं जास्त आपण रिपिटेशन करू, म्हणजे रिपिटेशन केल्यामुळं, पुनरावृत्ती केल्यामुळं अल्पकालीन स्मृतीचं रूपांतर हे दीर्घकालीन स्मृतीमध्ये होत असतं. आता बघा, दीर्घकालीन स्मृतीमध्ये सुद्धा 2 भाग झाले. आता एखादा अनुभव जो आपण त्याला रिपीट नाही करत, तरी पण तो काय आहे, आपल्या चित्तामध्ये स्थिर होऊन पडलेला आहे. हा एक प्रकार झाला. पण एखादी अल्पकालीन स्मृती आहे, एखादी गोष्ट अल्पकालीन आहे, पटकन ती विसरणारी आहे. पण तिचं जर परत-परत अध्ययन केलं आपण, परत-परत पुनरावृत्ती केली, तर ती काय होते, अल्पकालीन स्मृतीचं आता जसं की समजा पाढे असतील. आता बेचा पाढा तुम्हाला आता जर म्हणून दाखवा म्हटलं, तर तो तुम्ही सहजच म्हणून मला दाखवू शकाल. परंतु हा पाठ केलेला कधी आहे? तर लहानपणी 1लीला असताना पाठ केलेला आहे. म्हणजेच तो जो पाढा आहे, लहानपणी तुम्हाला एका दिवसामध्ये पाठ झाला होता का? नाही. कारण त्या बेच्या पाढ्याला तुम्ही 10-10 वेळेस लिहून काढून 10-10 वेळेस म्हणून कितीदा म्हटलं होतं की, बरोबर आहे. तसं परत-परत पुनरावृत्ती केल्यामुळं तो बेचा पाढा तुम्हाला मरेपर्यंत याद राहणार आहे. म्हणजे पुनरावृत्तीमुळं अल्पकालीन स्मृतीचं रूपांतर हे दीर्घकालीन स्मृतीमध्ये होत असतं. आणि आता याच्यामध्ये आता बघा, योगाचा वापर कुठं-कुठं होणार आहे ते सुद्धा आपल्याला ते त्याच्यात पुढे बघायचं आहे. किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये जर गोष्ट सांगायची म्हटली एक मिनिट हां, ठीक आहे. तर बघा बाकीचा जो भाग आहे, तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. नवीन विषय आहे. जो अर्ध्यात घेण्यापेक्षा पूर्णच उद्या घेऊ आपण. याच्या